नमस्कार. रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुखातल्या बाव नदीच्या काठी तिच्याकडे पाठ करून एक टुमदार घर उभं होतं. पुराण काळामध्ये दगडा मातीने बांधलेलं हे घर दिसायला अतिशय आकर्षक होतं आणि तो जवळजवळ 12-15 खोल्यांचा ऐवज होता. त्या घराच्या भोवती जवळजवळ 1 एकराचा जमिनीचा तुकडा व्यवस्थित मशागत केलेला होता. घराच्या एका बाजूला आंब्याची नीट जोपासना केलेली 30-40 कलमं होती. दुसऱ्या बाजूला एक जांभळाचं मोठं झाड, आवळ्याची 2-3 झाडं आणि कडुलिंबाची 2-3 झाडं होती. घराच्या पुढच्या बाजूला छोटे छोटे वाफे करून त्याच्यामध्ये फुलझाडं लावलेली होती आणि त्याच्यावरून फुलणारी फुलं रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्याचं मन बघता क्षणी प्रफुल्लित करत असत. असे हे घर होतं देवरुखातल्या पुरुषोत्तम गानूंचं. पुरुषोत्तम गानू आपल्या जन्मापासून म्हणजे 1910 सालापासून तिथे राहत होते. वाडवडिलांनी कधीतरी बांधलेलं हे घर वडिलकीच्या नात्याने सांभाळत होते आणि पैशाला पैसा जोडून आपल्या असलेल्या संपत्तीमध्ये हळूहळू कासवाच्या गतीने का होईना पण वाढ करत नेत होते. पुरुषा गानू म्हणजे पुरुषोत्तम गानू हा तसा अतिशय व्यवहारे आणि त्याही पेक्षा जास्त हिशेबी माणूस होता. सर्वसाधारणपणे कोकणामध्ये आंब्याच्या सीझनमध्ये आंबे उतरवायचे झाले की सगळ्या झाडांचे आंबे एकत्र करण्याची पद्धत आहे. मग त्यांची अडी लावतात, कोणाला द्यायचे ते देतात. पण हे पुरुषोत्तम गानू मात्र एकेका झाडाचे आंबे उतरवत असत. त्या झाडाखाली त्या आंब्याचा ढीग घालत असत आणि आपल्याकडे जुनी पुराणी जी खतावणी म्हणजे वही होती त्या वहीमध्ये प्रत्येक झाडाने दिलेल्या आंब्याची नोंद करून ठेवत असत. एखाद्या वर्षी एखाद्या आंब्याने जर कमी फळं दिली तर मग पुढच्या वर्षी मोहोर आल्यानंतर हे पुरुषोत्तम गानू त्या आंब्याजवळ जात आणि त्या आंब्याच्या झाडाला दमात घेत असत. "शिंच्या, तुला शेणखत पाणी मी काही कमी घातलेलं नाही, पण मेल्या मागच्या वर्षी फळं कमी दिलीस तेव्हा या वर्षी काय तो नीट हिशेब कर," असं खणखणीत स्वरामध्ये आंब्याच्या झाडाला ते सुनावत असत. आणि आंब्याचं झाड सुद्धा राग न मानता यावर्षी 50 अधिक फळं या पुरुषोत्तम गानूंच्या पदरामध्ये टाकत असे. हिशेबीपणा म्हणजे काटकसर पण कंजूसपणा नव्हे. असे हे पुरुषोत्तम गानू आपल्या वडिलोपार्जित घरामध्ये आपला मुलगा घाऱ्या गानू आणि आपल्या पत्नी मालतीबाईंबरोबर सुखाने संसार करत असताना एक दिवस जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि रात्री 2-2:30च्या सुमारास धाड 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 काहीतरी पडल्याचा आवाज झाला. ओटीवर झोपलेले पुरुषोत्तम गानू या आवाजाने जागे झाले आणि मग उशागती ठेवलेल्या कंदिलाची वात मोठी करून त्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये ते ज्या बाजूनी आवाज आला त्या बाजूनी चालायला लागले. चालता चालता घर ओलांडून ते घराच्या मागच्या भागामध्ये आले आणि अवाक झाले. पुरुषोत्तम गानूंच्या घराची मागची भिंत कोसळलेली होती आणि त्या कोसळलेल्या भिंतीमुळे अगदी बाव नदीपर्यंतचा सगळा प्रदेश घरामध्ये उभं राहूनही त्यांच्या नजरेला त्या किर्र रात्री पडत होता. थोड्या वेळामध्ये नक्की काय झालेलं आहे याचा अंदाज पुरुषोत्तम गानूंना आला. त्यांनी आपल्या मुलाला आणि बायकोला उठवलं. त्यांनाही कंदिलाच्या प्रकाशामध्ये पडलेली भिंत दाखवली आणि मग आपल्या मुलाला घेऊन हातामध्ये एक सोटा घेऊन एका घराला त्याने प्रदक्षिणा मारली आणि बाकी कुठे पडझड झाली आहे का याचा कानोसा घेतला. पण सुदैवाने केवळ मागची भिंतच कोसळलेली होती.
रात्र कशीबशी काढून सकाळ झाल्यावर पुन्हा एकदा त्याने पडलेल्या भिंतीचा एकंदर आवाका बघितला, तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं की मागची भिंत सगळी कोसळलेली आहे आणि त्याचबरोबर बाकीच्या भिंतींनाही बऱ्यापैकी तडे गेलेले आहेत. आता हे घर दुरुस्तीला काढायचं की सगळं मोडून परत बांधायचं, यावर त्यांनी मनातल्या मनामध्ये खल सुरू केला. नक्की हे घर कधी बांधलं गेलं हे काही त्यांनी कुठे लिहून ठेवलेलं नव्हतं, कारण ते त्यांच्या वाडवडिलांनी बांधलेलं होतं. पुरुषोत्तम गानू लहानपणी जेव्हा गावकऱ्यामध्ये मिसळत असत, तेव्हा आपल्या घराबद्दल झालेली चर्चा कधीतरी त्यांच्या कानावर पडत असे आणि त्यावेळेला या घराबद्दल लोक म्हणत असत की 1857च्या उठावाच्या आधी बांधलेलं असेल किंवा लगेच नंतर हे घर बांधलेलं असेल. म्हणजे या घराने ऊर वारा पावसापासून आपल्या 2-3 पिढ्यांचं तर नक्की संरक्षण केलेलं आहे. हा हिशेब लहानपणी सुद्धा पुरुषा गानू म्हणजे पुरुषोत्तम गानू आपल्या मनामध्ये बांधत असत. अशा या घराची ती जीर्ण झालेली अवस्था बघून त्यांचं काळीज लकाकलं आणि मग त्यांनी आता या घरामध्ये बायका आणि मुलांना घेऊन राहणं धोकादायक आहे हे लक्षात आल्यावर हे घर पूर्ण पाडायचं आणि परत नवीन बांधायचं असा एक विचार केला. आणि त्यावेळेला घर बांधायचं काम करणारा देवरुखामध्ये जनार्दन मिस्त्री नावाचा एक माणूस होता, कंत्राटदार होता. त्याला बोलावणं धाडलं. दुपारच्या वेळेला हा जनार्दन मिस्त्री पुरुषोत्तम गानूंच्या अंगणामध्ये आला आणि तिथूनच त्याने गानू काका म्हणून मोठी हाक दिली. ती ऐकून लगबगीने पुरुषोत्तम गानू घराच्या बाहेर आले. झालेला सगळा प्रकार या जनार्दनला पुरुषोत्तम गानूंनी सविस्तरपणे कथन केला आणि मग आजूबाजूचा एकदा सगळा परिसर तू हिंडून बघ असं जनार्दनाला सांगितलं. जनार्दनाचं सुद्धा तेच मत पडलं की डागडुगीच्या पलीकडे हे घर गेलेलं आहे, तेव्हा हे घर पूर्णपणे मोडून इथेच नवीन घर बांधणं केव्हाही श्रेयस्कर ठरेल. 2-2.5 तासामध्ये दोघांचा हा निर्णय झाल्यानंतर मग पुरुषोत्तम गानूंनी या जनार्दन मिस्त्रीला सांगितलं की बाबा ही सगळी जबाबदारी तू घे आणि त्याच्यासाठी जो काही खर्च येणार असेल तो 2-4 दिवसामध्ये मला सांग, म्हणजे आपण नवरात्रीच्या दरम्यान या कामाला सुरुवात करून टाकू. तोपर्यंत 2-4 झापं मागच्या बाजूला लावून कसे तरी 15-20 दिवस, महिना 2 महिने आम्ही या घरामध्येच काढतो. जनार्दनाला ते पटलं आणि जनार्दन निघून गेल्यानंतर मग आपल्याला पर्यायी घराची व्यवस्था करायला पाहिजे हे पुरुषोत्तम गानूंच्या लक्षामध्ये आलं आणि मग त्यांनी गावामध्ये चाचपणी करायला सुरुवात केली. तेव्हा कर्मधर्म संयोगाने त्यांना एक गोष्ट कळली की साने वकिलांच्या घरामध्ये या प्राथमिक शाळेमध्ये जे प्राथमिक शिक्षक होते ते घर सोडून गेलेले आहे आणि साने वकिलांच्या घरामध्ये 2-4 खोल्या एका बिऱ्हाडासाठी आता मोकळ्या झालेल्या आहेत. लगोलग संध्याकाळी पुरुषोत्तम गानू या साने वकिलांकडे गेले आणि आपल्या पडलेल्या घराची कथा सांगितल्यावर हे साने वकील तिथल्या तिथे पुरुषोत्तम गानूंना म्हणाले की काही काळजी करू नका, माझ्याकडे एका बिऱ्हाडाची जागा शिल्लक आहे, तुम्हाला वाटेल तेव्हा तिथे तुमचं बिऱ्हाड थाटा आणि घर तुमचं नवीन बांधून होईपर्यंत मी काही तुम्हाला जा म्हणणार नाही. आता हे सगळं झाल्यानंतर मग साने वकिलांनी पुढे जाऊन पुरुषोत्तम गानूंना सांगितलं की बाबा अशा पडत्या घरामध्ये आणि वाढत्या पावसामध्ये आता तुम्ही फार काळ थांबू नका, लगोलग तुमचं सामान आणून टाका. पडत्या फळाची आज्ञा घेऊन पुरुषोत्तम गानू घरी आले आणि 1-2 दिवसांनी आपलं सगळं सामान 2-3 बैलगाड्यामध्ये भरून त्यांनी या साने वकिलांच्याकडे असलेल्या बिऱ्हाडाच्या रिकाम्या जागेमध्ये नेऊन टाकलं. तोपर्यंत घरासाठी लागणारा एकंदर ऐवज आणि त्याला येणारा खर्च याचा सगळा अंदाज किंवा गणित जनार्दन मिस्त्रीचं तयार झालेलं होतं आणि मग
एके दिवशी सकाळी आपल्या जवळच्या पिशवीमध्ये बरेचसे कागद घालून हा जनार्दन मिस्त्री आपल्या घरातून निघाला आणि साने वकिलांच्या घरामध्ये बिऱ्हाड करून थाटलेल्या पुरुषोत्तम गानूंच्या घरी आला. पुरुषोत्तम गानूंकडे बसून त्याने चहा घेतला आणि मग घर बांधायला बाबा असा असा खर्च येणार आहे याचं सुतोवाच केलं. त्यावर पुरुषोत्तम गानू म्हणाले की बाबा 2-3 पिढ्यांपूर्वी बांधलेलं घर मला पुरलं, तसंच आता तू माझ्यासाठी जे घर बांधशील ते पुढच्या 4-5 पिढ्या तरी बाबा पुरलं पाहिजे. जनार्दन त्याच तयारीने आलेला होता आणि म्हणून त्याने सांगितलं की गानू काका, आपण जांभ्या दगडाचं घर बांधून टाकू, म्हणजे त्याला भंग नाही आणि त्याच्यासाठी जवळजवळ 2,500 रुपये खर्च येणार आहे. आता एवढ्या खर्चाचा अंदाज पुरुषोत्तम गानूंनी सुद्धा बांधलेला होता. त्यामुळे त्याच्यावर घासघीस न करता त्यांनी केवळ खात्री करून घेण्यासाठी या जनार्दन मिस्त्रीला विचारलं की बाबा 2,500ची जी रक्कम म्हणतोयस त्याच्यामध्ये फारसं काही कमी जास्त करण्यासारखं नाहीये, कारण हे योग्य आहे असंच मला वाटतं. पण बाबा, प्रत्येक गोष्टीला किती किती पैसे लागतील आणि तुझी मजुरी किती होईल ते एकदा सविस्तर सांगितलंस तर मला बरं होईल. जनार्दन मिस्त्री या तयारीनेच आलेला होता. त्याने आपल्या पिशवीतले असंख्य कागद बाहेर काढले आणि एक एक कागद या पुरुषोत्तम गानूंच्या समोर सरकवत तो म्हणाला की काका, हे बघा, लाकडाला इतके लागतील, दगडाला इतके लागतील, खोदाईला इतके लागतील, मजुरी इतकी होईल आणि वाळूला इतके लागतील. आता वाळूला इतके लागतील म्हटल्यावर बाकी सगळे कागद बाजूला करून पुरुषोत्तम गानूने तो वाळूचा हिशेब लिहिलेला कागद आपल्याकडे घेतला. त्यावर पटकन नजर फिरवली आणि त्याच्यामध्ये जे 300 रुपये वाळूसाठी काढलेले होते त्याच्यावर बोट ठेवत ते जनार्दन मिस्त्रीला म्हणाले की बा जनार्दना, हे 300 रुपये कमी होतील असं काहीतरी बघ बुवा. वाळूचे पैसे कसे कमी करायचे हा एक विचार जनार्दन मिस्त्रीच्या मनामध्ये चमकून गेला आणि पुरुषोत्तम गानू नक्की काय बोलतायत हे आपल्याला नीट कळलेलं आहे ना अशी खातरजमा करावी यासाठी परत त्याने तोच प्रश्न विचारला की काय म्हणताय गानू काका. गानू काका म्हणजे पुरुषोत्तम गानू तयारीत होते. ते म्हणाले बाबा, हे वाळूचे 300 रुपये वजा करून टाक. आता हे वजा करून टाक म्हटल्यावर अनंत शंका कुशंकाने या जनार्दन मिस्त्रीचं डोकं भणभणायला लागलं आणि त्याने न राहून पटकन समोर बसलेल्या पुरुषोत्तम गानूला विचारलं, काय गानू काका, तुम्ही दुसऱ्या कोणाकडनं तरी वाळू मागवली आहेत का, किंवा मागवायचा तुमचा विचार आहे की काय. त्याचा हा प्रश्न अतिशय साहजिक आहे. हे पुरुषोत्तम गानूंनी मनामध्ये विचार करून उत्तर काढलं आणि मग त्याला म्हणाले की बाबा, तसं काही नाहीये, तू जरा आता माझ्याबरोबर आपल्या घराकडे जाऊया, म्हणजे तुला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. मनामध्ये तरीही शंका जागती ठेवून पायामध्ये चपला सरकावून हा जनार्दन मिस्त्री पुरुषोत्तम गानूंच्या बरोबर त्यांच्या जुन्या पडक्या घराजवळ आला. त्या घराला वळसा घालून पुरुषोत्तम गानू तुरू चालत मागच्या बाजूला गेले आणि मागच्या बाजूला जनार्दन त्यांच्या बरोबर गेला. तेव्हा त्या घराच्या मागच्या बाजूच्या अंगणामध्ये जवळजवळ पुरुषभर उंचीचा वाळूचा ढीग पडलेला या जनार्दन मिस्त्रीला दिसलं. त्याचं स्पष्टीकरण देताना पुरुषोत्तम गानू जनार्दनाला म्हणाले की बाबा, हा कोणी तुझ्यासारख्या एखाद्या मुकादमाने किंवा व्यापाऱ्याने टाकलेला नाहीये, तर
मागून वाहणारी बाव नदी जी आहे ती माझी स्वतःची आणि देवरुखाची जीवनदायिनी आहे. कारण तिचं पाणी निदान आज तागायत तरी सगळ्या देवरुख शहराचं भरण पोषण करतं आहे. आणि म्हणून आमच्या वाडवडिलांपासून या नदीला देव मानायची आणि तिची पूजा करायची एक परंपरा आहे. माझ्याकडे ही परंपरा आल्यानंतर रोज तपकामध्ये थोडं हळद कुंकू 2-4 आवारातली फुलं घेऊन मी मागील दारी उतरून बाव नदीपर्यंत जात असे. मनोभावे तिला नमस्कार करत असे. हळद कुंकू अक्षत फूल वाहून परत एकदा तिच्या काठावर डोकं टाकत असे. आणि मग परत येताना जे नेलेलं ताम्हण असे त्या ताम्हणामध्ये या बाव नदीच्या काठची वाळू भरून आणत असे आणि ती इथे उपडी करत असे. गेले 10-12 वर्ष हा माझा अव्याहत चाललेला उपक्रम होता. आणि म्हणून बा जनार्दना, ही वाळू इथे जमा झालेली आहे आणि मला वाटतं आता तू 300 रुपये कमी करशील. जनार्दनापुढे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्याने तिथल्या तिथे ते 300 रुपये कमी करायचं मान्य केलं आणि परत घराला वळसा घालून पुरुषोत्तम गानूंच्या बरोबर घराच्या बाहेर आला. आपल्या घरी जाताना जनार्दन मिस्त्रीच्या मनामध्ये ही एकच गोष्ट वारंवार तरळत होती की रोज नदीवर नेलेलं ताम्हण रिकामं आणण्यापेक्षा त्याच ताम्हणामध्ये नदीवरची वाळू आणून एवढा मोठा ढीग उभा करता येतो.